तर सकाळची सुरुवात झाली हा राडा काढण्यापासून. तर काल रात्री घासलेली भांडी तर तशीच ठेवली होती. पहिला तर भांडी रॅकला लावून घेतली. कालचं जेवण तर तसंच शिल्लक होते, तर तेच गरम करायला ठेवले आणि देवाजवळ दिवा आणि अगरबत्ती लावून देवपूजा करून घेतली. आज खूप दिवसांनी नाश्त्यासाठी मॅगी बनवणार होते, कारण दुर्वाला मॅगी खायची होती. तशी तर मी तिला कधीतरच मॅगी बनवून देते, कारण लहान मुलांना जास्त मॅगी खायला दिलेली चांगली नसत्या. बरं असो, पण मॅगी हा असा पदार्थ आहे की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. तुम्हाला पण मॅगी आवडते का नक्की सांगा. तर आज होती होळी, तर पोळ्या करायच्या होत्या, तर डाळ शिजत घातली. त्याच्या आधी भात आणि बटाटे शिजवून घेतले होते. तर लगेच घेतली ना बटाट्याची भाजी बनवून. तर डाळ पण शिजली होती, तर लगेच कटाची आमटी पण बनवून घेतली. कट तर आमटीला खूपच छान आला होता. अशी आमटी तुम्हाला आवडते का नक्की सांगा. मला तर पोळीपेक्षा ना आमटीच खूप आवडते. बरं असो, पोळ्या फक्त बनवायच्या बाकी ठेवल्या होत्या, त्यानंतर बनवणार होते. तर मी इकडे गॅस पुसत होते, तर आमच्या मॅडमचं असं पाण्यात खेळायचं काम चालू होतं. तर 4 वाजता उठून मस्तपैकी फ्रेश झाले आणि कणिक आणि पुरण तर मी सकाळीच तयार करून ठेवले होते, जेणेकरून संध्याकाळी वेळ होणार नाही. तर पोळ्या बनवून घेतल्या आणि लगेच घरात देवासाठी आणि बाहेर होळीसाठी नैवेद्याचं ताट तयार करून घेतले. चला मग असा गेला आजचा दिवस.